ओके. न्यू असोसिएट कसे घडवायचे, ओके, किंवा न्यू असोसिएटसोबत आपण जेव्हा बोलणार आहोत किंवा न्यू गेस्टला आपल्याला काय सांगायचं आहे, ओके, ॲज अ असोसिएट किंवा ॲज अ वेलनेस कोच, हेल्थ कोच म्हणून तुम्ही कसं ॲप्रोच करणार त्याच्यावर तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण तुम्हाला बेसिक माहिती हीच पाहिजे आहे सध्या, बरोबर. ही बेसिक माहिती तुम्हाला स्लाईडद्वारे मी सांगतो, ओके. येस. सो सिम्प्लिसिटीमध्ये आपल्याला लोकांना हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल द्यायची आहे, ओके. त्यांना हे शिकवायचं आहे की तुम्हाला भविष्यातलं जे राहिलेलं तुमचं आयुष्य आहे ते निरोगी आणि हेल्दी, ओके, कसं राहायचं आहे, फिट कसं राहायचं आहे, ओके. कारण सिनॅरिओ जर बघितला आपण लाईफस्टाईलचा तर खूप खतरनाक आहे आणि ते आपण आता स्लाईडद्वारे 1 to 1. येस, आपण एक फोरम चालवतो आहे मॅडम, भाग्यश्री मॅम, हॅपी टू हेल्प यू, ओके, जे मंगळवारी रात्री 8 वाजता आणि सॅटर्डे रात्री 8 वाजता असतो. हॅपी टू हेल्प यू फोरम म्हणजे काय, तर त्या फोरमच्या माध्यमातून आपण आपले जे काही नवीन गेस्ट आहेत त्या गेस्टना आपण हे सांगत असतो की यस तुम्हाला ह्या पद्धतीने, सो म्यूट ऑल करा प्लीज, ओके, सर्वांनी म्यूट करा. येस, ओके, येस, ओके. सो ह्या माध्यमातून आपण त्यांना एक हॅपी टू हेल्प यू फोरमच्या माध्यमातून लोकांना आपण आरोग्य देतो, ओके. सो आता मग हॅपी टू हेल्प यू फोरम आहे काय, किंवा त्यांना आपण काय सांगून ही जी आपण करणार आहे त्यांच्या हेल्थसाठी, तो काय सांगणार आहे त्यांना असं की जेणेकरून ते आपल्याला कनेक्ट होतील, ओके. सो जस्ट स्लाईडद्वारे जाऊया आपण. यस, वेलकम आहे फर्स्ट ऑफ ऑल हॅपी टू हेल्प यू फोरममध्ये. यस, या फोरममध्ये आपण काय शिकवणार आहे त्यांना की वेट मॅनेजमेंट कसं करायचं, ओके, वजन कमी करणे असेल, वाढवणं असेल किंवा मेंटेन करणं असेल फिटनेससाठी, ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी ह्या जर्नीमध्ये किंवा या आरोग्य मंदिर या वेलनेसमध्ये येण्यापूर्वी मी कसा होतो ॲट द एज ऑफ 28 years to 30 years, ओके. सो अशा पद्धतीचा मी होतो पूर्वी, ओके. फॅटी फेस, एजिंग म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी, सॉरी 27व्या वर्षी अशा पद्धतीचं माझं फेसिंग होतं, ओके. आणि असं पिगमेंटेशन त्रासलेला 86 kg वेट माझं, ओके. ऑलमोस्ट 19 kg मी फॅट गेन केलं होतं माझ्या उंचीच्या मापात. येस, अशा पद्धतीनं बेली फॅट्स पण वाढायला लागले होते, टमी वाढली होती, साईड बेली फॅट पण वाढले होते. सो एम्ब्रॅसिंग होतं आणि आय वॉज नॉट लुकिंग गुड दॅट टाईम, म्हणजे स्वतःलाच असं बॅड फील व्हायचं. आणि स्किन पिगमेंटेशनमुळं कोरोनामध्ये सगळ्यात जास्त मास्क लावून फिरणारा व्यक्ती मी. कोरोना संपल्यानंतरसुद्धा 6 महिने मास्क मी काढला नव्हता, कारण एकच होतं चेहऱ्यावर पिगमेंटेशन होते आणि रिझन एकच होतं कोरोना, म्हणून मी बांधून ठेवायचो. रुमाल असेल किंवा मास्क असेल ते कंटिन्यू अप ठेवायचो, का तर माझे चेहऱ्यावरचे डागं हे इतरांना दिसू नये म्हणून, ओके. सो अशी परिस्थिती होती माझी, ओके. आणि थँक्यू मार्क्यूस सर, ज्या व्यक्तीने 50 वर्षापूर्वी ही सुंदर अशी अपॉर्च्युनिटी काढली लोकांना एजिंगकडून अँटी एजिंगमध्ये आणण्यासाठी. आणि यस, ऑब्वियसली हे जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन स्टार्ट केलं, वर्कआउट स्टार्ट केलं, प्रॉपर डाएट फॉलो केला आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मी वाववाला ट्रान्सफॉर्मेशन काढला आणि 360 डिग्री चेंज केला स्वतःमध्ये. यस, हे असं आत्ता मी जगतो आहे. आयडियल वेट आहे माझं 67. मला कधीही तुम्ही जर काट्यावर उभं राहायला सांगितलं तर माझं एवढंच राहणार आहे. यस, अशी अमेझिंग लाईफ मी जगतो आहे. स्किनचा रिझल्ट आहे, बॉडी ट्रान्सफॉर्म झाली आहे. यस, आणि सेल्फ लव वाढला आहे. ऑब्वियसली कोणीही स्वतः व्यक्ती चांगला दिसायला लागल्यानंतर स्वतःवर प्रेम वाढतो आहे. यस, सो अशी अमेझिंग लाईफ मी जगतो आहे. यस, सो मॅडमचा पण मी सुंदर रिझल्ट काढला आहे. मॅडमला आपण बघितलेलंच आहे, भाग्यश्री मॅम. येस, मॅडम पूर्वी 89 kgच्या होत्या आणि आता अमेझिंग अशी 64 kgचं त्यांचं वेट आहे आणि सुंदर लाईफ जगत आहेत त्या. हे असं ट्रान्सफॉर्मेशन काढलं आणि नंतर लक्षात आलं की लोक का फॅट लॉस करतात, का वॅट लॉस करतात. ओके, सो तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की वेट लॉस किंवा फॅट लॉस का करावा. येस, अजून आपले गेस्ट आहेत कॉलवर. उज्ज्वला मॅम, का करावं लागतं बरं फॅट लॉस वेट लॉस? 1 2 3 प्रश्नांची उत्तरं
म्हणजे 1-2-3 ॲन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. भाग्यश्री मॅम, आपण पण अनम्यूट करू शकता. का गरजेचं असतं फॅट लॉस किंवा वेट लॉस? काय कारण असू शकतं? हेल्दी राहण्यासाठी किंवा आपली बॉडी हेल्दी राहण्यासाठी जेवढं आपण कमी वजनामध्ये राहतो म्हणजे ओके, करेक्ट. तेवढं आपल्याला कुठले आजार नाही होत. जसं करेक्ट, थायरॉइड करेक्ट. झालं, बहुत बढ़िया. अ, हा अस्थमा वगैरे झालं, ते आय थिंक ओव्हरवेटनेच होतं. करेक्ट, 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 सध्या करेक्ट. खूप प्रॉब्लेम चालू ते पण ओव्हरवेटमुळेच होत आहेत. येस. ऑलमोस्ट 18 डिसऑर्डर्स WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे सांगितलेले आहेत ते सगळे ओव्हरवेट, ओके, फॅटमुळे होतात. ओके, सो त्यामुळे आपल्याला फॅट लॉस करायचं आहे. येस, आपण जाणून घेऊया का करायचं आहे. ओके, येस, फॅट लॉस का करायचं आहे. आणि बरेचसे व्यक्ती असं सांगतात की माझं ऑलरेडी आयडियल वेट आहे, मला काही गरज नाही. अशा व्यक्तींना काय उत्तर देणार? तर तुम्ही फिटनेससाठी करा. करेक्ट, तुम्ही स्वतःचं मसल बिल्डिंगसाठी करा. कारण जेवढे जास्त मसल राहतील आपल्या शरीरावर, आपल्या बॉडीला, तेवढं तुमची जी इम्युन पॉवर आहे, रोगप्रतिकारक शक्ती, ती चांगली राहते. ओके, सो त्यासाठी करा, फिटनेससाठी करा, असं आपण त्यांना सांगू शकतो. ओके, सो जो आयडियल आहे त्याला, ओके, ज्याला वेट लॉसची गरज नाही, फॅट लॉसची गरज नाही, त्यांना आपण काय सांगू शकतो की येस, तुम्ही फिटनेससाठी करा. ओके, सो हे सांगू शकतो. येस, सो पहिलं कारण जसं तुम्ही बोलले भाग्यश्री मॅम, की आपल्याला जे लाईफस्टाईल डिसिजेस आहे, डिसऑर्डर्स आहेत, ते प्रिव्हेंट व्हावे, म्हणजे ते येऊ नये किंवा होऊच नाही आपल्याला, म्हणून करायचे. काय ते आजार? येस, एक्स्ट्रा वेट जर असेल तर रिस्क कशाच्या वाढतात? डायबिटीजच्या वाढतात, हाय ब्लड प्रेशरच्या वाढतात, हार्ट डिसिजेस वाढतात, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम वाढतो. आणि येस, ऑब्वियसली जर तुम्हाला वेट लॉस तुमचं केलं तुम्ही, तर ते कशाला मदत करणार आहे? तुम्हाला तुमचे हेल्दी हार्ट ठेवण्यासाठी आणि तुमच्या ज्या रिस्क आहेत कार्डिओस्क्युलर अटॅकच्या, त्या कमी होतात. येस, ऑब्वियसली हाय ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर कमी होतात. पहिलं कारण का वजन कमी करायचं. दुसरं कारण वजन का कमी करायचं? तर आपली एनर्जी वाढली पाहिजे, एनर्जी लेवल वाढली पाहिजे. येस, ऑब्वियसली तुम्ही जेव्हा वजन कमी करता तेव्हा तुम्ही मोर ॲक्टिव्ह होता. येस, तुम्ही दिवसभरात जे काही काम करता त्यांनी लेस टायर्ड फील करता. ओके, तुम्हाला थकवा जाणवत नाही, आळस येत नाही, कंटाळा येत नाही, आणि बेटर स्टॅमिना, डेली जे वर्क करतात त्यात तुमचा ॲक्टिवनेस वाढतो, स्टॅमिना वाढतो, म्हणजे थकत नाही. तुम्ही 4 कामं करत असाल, जर तुम्ही फॅट लॉस केलं तर 6 कामं केल्यानंतर सुद्धा तुम्ही थकणार नाही, तुमचा स्टॅमिना तेवढा बिल्ड होतो फॅट लॉस केल्याने. जर तुमच्या शरीरावर फॅट असतील, जास्त चरबी असेल, तर तुमचा जो काय होतं त्याला स्टॅमिना आहे किंवा एनर्जी आहे वर्क करण्याची, ती तेवढी फास्ट नसते. म्हणजे तुम्हाला जर एका बॉसनी ऑफिसमध्ये 6 कामं दिले होते, तर त्यातले तुम्ही 4 केल्यानेच थकून जाता. सो दॅट इज हाऊ फॅट लॉस इम्प्रूव्ह युअर स्टॅमिना. ओके, सो ह्यासाठी तुम्हाला करायचं आहे. ओके, मोर ॲक्टिव्ह राहण्यासाठी, बेटर स्टॅमिना राहण्यासाठी. ओके, नंतर काय, का वजन कमी करायचं किंवा का फॅट लॉस करायचं? तर तुमचे वाढलेल्या वजनामुळे जे जॉईंट पेन होतात, फर्स्ट ऑफ ऑल आपल्या शरीराचा 63% वेट जो आहे तो आपल्या गुडघ्यांवर आणि टाचांवर असतो. ओके, येस, येस, करेक्ट. सो वेट पुट्स प्रेशर ऑन नीज, बॅक म्हणजे आपलं काय, स्पायनल कॉर्डवर. बऱ्याचशा लोकांना आपण ऐकतो की पाठीचा त्रास किंवा मणक्यामध्ये गॅप, त्याचं कारण काय? वाढतं वजन. अँकल्स म्हणजे आपल्या टाचा वगैरे. येस, वेट लॉस हेल्प्स रिड्यूस पेन अँड इम्प्रूव्ह द मोमेंट. आपल्या जॉईंट पेन्स जे होतात त्याचं एकच कारण आहे, वाढलेलं वजन. ते कमी करण्यासाठी आपल्याला वजन कमी करायचं आहे. नी पेन असेल, बॅक पेन असेल, जे काही जॉईंट पेन असतील ते कमी करण्यासाठी आपल्याला वजन कमी करायचं आहे. नेक्स्ट काय आहे, वजन का कमी करायचं? तर तुमची जी झोप आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, चांगली गुड स्लीप, ओके, क्वालिटी स्लीप जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचं फॅट लॉस, वेट लॉस करणं गरजेचं आहे. ओव्हरवेट पीपल ऑफन सफर फ्रॉम पुअर स्लीप, आणि हे खरं आहे. स्लीप एपेना असेल, स्नोरिंग, घोरणं असेल. घोरणं म्हणजे काय? ओव्हर फॅट, बॉडी फॅट असतील तर घोरणं होतं, बरोबर. स्लीप एपेना मी जे बोललो आता, की झोपच चांगली होत नाही. त्यानंतर वेट लॉस हेल्प्स यू स्लीप बेटर अँड वेक ऑफ फ्रेश, म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता ना तेव्हा स्वतःला फ्रेश फील करता. अदरवाईज काय होतं, आळस राहतो, झोप चांगली झालेली नसते, दिवसभर मग जांभोळ्या देतो, एनर्जी कमी असते, झोप न झाल्यामुळे वारंवार डुलक्या येणे किंवा एनर्जी नसणे, बरोबर, आळस येतो, कंटाळा येतो, थकवा लवकर येऊन जातो. हे सगळे कारणं कशामुळे आहे? पुअर स्लीपमुळे आहे. ओके,
स्लीप ॲपेना हा खूप सगळ्यात डेंजर आजार आहे. आपल्याकडे एक रिझल्ट आहे त्याचा, एक नाही सॉरी 2 रिझल्ट आहेत. एक कलेक्टर ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई होते, त्यांचा खतरनाक अमेझिंग रिझल्ट काढलेला आहे पण स्लीप ॲपेनाचा. त्या व्यक्तीला रात्री मशीन लावल्याशिवाय झोपच यायची नाही. ओके, सो दॅट इज हाऊ हे वेलनेस आपल्याला मदत करते बेटर स्लीपसाठी. ओके, नेक्स्ट काय, बूस्ट कॉन्फिडन्स. ऑब्वियसली तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स, वेट लॉस हेल्प्स यू बेटर बॉडी शेप, बेटर कॉन्फिडन्स, येस पॉझिटिव्ह माइंडसेट ऑब्वियसली येस. सो बेटर कॉन्फिडन्स येतो, बेटर बॉडी शेप येते आणि तुम्हाला स्वतःला एक तुम्ही फील करता की आय एम लुकिंग गुड, आय एम लुकिंग बेटर, आय एम लुकिंग कॉन्फिडेंट. हे कधी होतं, जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला सेफ असतं, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असते, तुमच्या चेहऱ्यावर ॲक्टिवनेस असतो, फ्रेशनेस असतो आणि फॅट कमी असतो चेहऱ्यावर. लुकिंग गुड जे म्हणतो ना तेवाला कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला वेट लॉस करावं लागेल. येस, इम्प्रूव्ह हार्मोनल बॅलन्स. सगळ्यात मेन आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये हार्मोन इम्बॅलेन्स होणं हा कॉमन झाला आहे, स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण. स्त्रियांमध्ये हार्मोन इम्बॅलेन्स झालं तर काय प्रॉब्लेम येतात, आणि ऑब्वियसली वेट लॉस तुम्हाला मदत करतो थायरॉईड बॅलन्स करायला. PCOD PCOS सगळ्यात डेंजर सध्याच्या परिस्थितीमध्ये. 10 पैकी 3.5 महिलांमध्ये PCODचे प्रॉब्लेम आहेत. ओके, PCOD म्हणजे काय, नॉर्मली इरेग्युलर सायकलच न येणे, आली तर खूप क्रॅम्प्स येणे, ओके, त्रास होणे, दॅट इज कॉल्ड PCOD. आणि PCOS म्हणजे काय, लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रेग्नन्सी कन्सिव्ह न होणे, दॅट इज कॉल्ड साध्या भाषेत PCOS. ओके, सो हे प्रॉब्लेम्स जसे महिलांमध्ये तसे पुरुषांमध्ये पण आहे. आणि येस, हार्मोन बॅलन्स नसतील तर तुमचं डायजेशन, जे बेटर मेटाबॉलिझम म्हणतो आपण, ओके, डायजेशन पण बिघडतं. येस, थायरॉईड, डायजेशन, PCOD PCOS हे सगळे प्रॉब्लेम कशाचे आहेत, हार्मोन इम्बॅलन्सचे. महिलांमध्ये इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतो, तो इम्बॅलन्स होतो वाढलेल्या वजनामुळे. आणि पुरुषांमध्ये जो टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो तो इम्बॅलन्स झालेला असतो. मग ते वजनामुळे किंवा तुमचं शरीर फिटनेसमध्ये नसल्यामुळं होतं. मग फिटनेस, फिजिकल ॲक्टिव्हिटीज जर असेल तर तुम्ही त्यांना बॅलन्स करू शकता. प्रॉपर डाएट असेल, प्रॉपर तुमचं न्यूट्रिशन इंटेक्स असेल, जे शरीराला गरजेचं आहे, ओके, ते जर असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी. येस, 7वं काय आहे, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वय किंवा तुमची लाईफ ही चांगली वाढावी, अजून 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही अजून जगावं, चांगली ॲक्टिव्ह हेल्दी जगावं, 15 वर्ष प्लस, म्हणजे समजा आज जर तुम्ही 65 वर्ष जगत असाल तर तुम्ही 80 वर्ष कसं हेल्दी ॲक्टिव्ह जगायचं असेल तर तुम्हाला वेट लॉस करणं गरजेचं आहे. येस, लाईव्ह लॉंगर, स्टे ॲक्टिव्ह विथ फॅमिली, येस, मेंटेन बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. येस, हे तेवढंच महत्त्वाचं आहे तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवायला. ओके, यस. मोटापा काय करतोय, मोटापा आणि गलत लाईफस्टाईल म्हणजे अनहेल्दी लाईफस्टाईल काय करतोय, थायरॉइड, हार्ट अटॅक का खतरा, थकान महसूस होना, स्ट्रोक, हायपरटेन्शन, सांस फूलना, शुगर बढ़ना, जोड़ों या घुटनों में दर्द होना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत PCOD PCOS हे दॅट इज युअर अनहेल्दी लाईफस्टाईल, दॅट इज युअर काय म्हणतो त्याला, वाढलेलं वजन तुमचं. येस, हे त्याच्यामुळं होतं आहे. आणि येस, ऑब्वियसली पोटाचा घेर जर वाढलेला असेल तर तुमच्या जीवनाची रेखा ही कमी झालेली असते. येस, शॉकिंग न्यूज फॉर इंडियन्स, ऑब्वियसली खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे हे प्रमाण. तुम्ही भाग्यश्री मॅम, तुम्ही जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ना, सो हे तुम्ही सांगू शकता लोकांना का वजन कमी करायचं आहे. तुम्हाला तुमचे नवीन गेस्ट जेव्हा तुम्हाला विचारतात की का, मला काय गरज आहे, सो टेल देम अबाउट हाऊ वी आर फेसिंग ओबेसिटी. ओके, इन्क्रीजिंग ओबेसिटी, ग्रो बाय डे बाय. ओके, बघा इथे इंडिया सध्याची परिस्थिती 2021 पर्यंत 179, नंतर 449 आणि आता 149. ओके, पुढच्या 2050 पर्यंत भारतामध्ये 150% वाढ होणार आहे. किती? 150% ओबेसिटी, लठ्ठपणा. येस, हे शॉकिंग आहे. हे मी नाही सांगत, कोण सांगतंय, इथं खाली तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट पॉइंटर घेतो मी. हे बघा खाली WHO सोर्स दिसतोय का? सोर्स काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. खाली दिसतंय ना हे पॉइंटर, स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो, दिसते. येस, WHO हा डेटा आहे की भारत चायनापेक्षा पुढे राहणार आहे लठ्ठपणामध्ये. हा स्कोप आहे, हा या
आपल्या या जर्नीमध्ये तुम्ही ॲज अ वेलनेस कोच जर आलात ना, लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही सोर्स आहात एक. लोक डॉक्टरकडे नाही जाणार, कोणाकडे जाणार? तुमच्याकडे येणार. येस, का तर हे शॉकिंग न्यूज आहेत बघा. इंडिया ओव्हरवेट आणि ओबेसिटी, युनिसेफनी सुद्धा तेच सांगितले. कधीचा डेटा आहे? 2025चा डेटा आहे. हे खूप वाढलं आहे. हे मुलांमध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. 9 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये जे आहे ना ओबेसिटी, इंडियाची सगळ्यात जास्त आहे. त्याचं एकमेव कारण आहे जंक फूड, फास्ट फूड. हे आवडतं झालेलं आहे यंग जनरेशनचं. ओके, दॅट इज हाऊ म्हणजे मुलांमध्ये कसं वाढतं. हे बघा, जानेवारी 2025चा डेटा आहे. लाईफस्टाईल टोटली चेंज झालेली आहे, सगळी अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. हे स्कोप आहे ॲज अ वेलनेस कोच. तुम्हाला भविष्य तुमचं पुढचे 50 वर्ष तुम्ही ॲज अ वेलनेस कोच याच्यात खतरनाक ग्रोथ करणार आहे. सिम्पल रूल आहे काय? हेल्दी वेट, हेल्दी लाईफ. ऑब्वियसली तुमचं जर वेट हेल्दी असेल तर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगणार आहे. सो मग ते वेट कसं कमी करायचं, कसं काय सांगणार आपण इतरांना? ओके, काय सांगणार आपण, कसं सांगणार? येस, सो सांगण्यासाठी आपल्याकडे ओके काय आहे, तर ते आहे आपल्याकडे सिम्पल रूल आहे. हेल्दी वेट असेल, वजन जर तुमचं मेंटेन असेल तर तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता. येस, वेट अँड गेट फिट. सर म्यूट करा. राम जयस्वाल सर म्यूट करा प्लीज. येस, ओके, थँक्यू. ओके, सो हाऊ टू काय म्हणताय? लूज वेट अँड गेट फिट. येस, सो लाईव्ह युअर बॉडी, नॉट फक्त जगायचं. ओके, वेलकम टू हेल्दी हब, वेट लॉस अँड लाईफस्टाईल वेलनेस. ओके, तो हे सांगायचं आहे त्यांना, हे दाखवायची अपॉर्च्युनिटी की आम्ही इथे कसं ही कम्युनिटी सगळ्यात बेस्ट. वेलकम टू वर्ल्ड ऑफ हॅपीनेस ही आपली कम्युनिटी आहे. ओके, या कम्युनिटीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही कसं इथे येऊन हॅपी राहू शकता, हॅपी पद्धतीनं तुम्ही वजन कमी करू शकता, हॅपी पद्धतीने ॲक्टिव्ह हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता, हे त्यांना आपल्याला दाखवायचं आहे. येस येस, आणि ही कम्युनिटी तुम्हाला सपोर्ट करणार आहे हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलसाठी. सो हे आमचे काही रिझल्ट्स आहेत आमच्या ऑर्गनायझेशनचे. येस, सो आपल्या ह्या कम्युनिटीचे सुंदर असे रिझल्ट्स आहेत. ओके, सो आम्ही काय प्रोव्हाइड करतो लोकांना? येस, पहिली गोष्ट आमच्या ह्या सुविधा आहेत, मोफत आहेत. वजन वाढवा, कमी करा, महिलांचं आरोग्य, पुरुषांचं आरोग्य, हृदयाचं आरोग्य, लहान मुलांचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य. ओके, ज्याला स्किन हेल्थ म्हणतो. कालच आपण सुंदर असं आपलं काय केलं आहे, एक्सेशन केलं आहे, हेल्थ टॉक केलं आहे स्किन हेल्थवर. जोडोवर हड्डियों का स्वास्थ्य, पचन संस्था, इम्युन हेल्थ असेल, एनर्जी, फिटनेस, स्पोर्ट्स, न्यूट्रिशन, ब्रेन हेल्थ इत्यादी खूप साऱ्या गोष्टींवर आपण मदत करतो. ह्या आपल्या सुविधा मोफत आहेत. कशाच्या माध्यमातून? ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्कआउटच्या, डेली हेल्थ टॉकच्या माध्यमातून तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स. कशामध्ये? डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन. ओके, ह्याच्या माध्यमातून ओके तुम्हाला फ्री बॉडी चेकअप, वेट लॉस, वेट गेनचा डाएट प्लॅन आणि वर्कआउट, ते ऑनलाईन झूम कॉलवर किंवा ऑफलाईन आपल्या सेंटरवर नाशिकला आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण, जसं की पुणे, ओके, धुळे, त्यानंतर धाराशिव, सोलापूर, अकोला, वाशिम, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले हे असे हेल्थ क्लब, वेलनेस सेंटर्स आहेत, वेट लॉस सेंटर्स आहेत, जिथे तुम्हाला फिजिकली जाऊन वर्कआउट करता येतं आणि ऑनलाईन तर आहेच झूम कॉलवर. येस, तर ह्या ज्या आहेत हे ऑनलाईन पण करू शकता तुम्ही. येस, सो हे बॉडी रिपोर्ट असतो तुमचा, फ्रीमध्ये तुम्हाला करून मिळतो. आणि लोकमत टाइम्सनी सुद्धा याचं फ्री हेल्थ चेकअपचं दखल घेतली होती आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला वेगवेगळ्या ठिकाणी. येस, अशा पद्धतीने मशीन कॅनडा स्कॅनवर तुम्हाला ऑनलाईन फिटनेस रिपोर्टसुद्धा मिळू शकतो. ऑनलाईन म्हणजे कसं, तुम्ही तुमचं फक्त तुमच्या कोचला काय पाठवायचं आहे, नाव, लोकेशन, वय, उंची आणि सध्याचे वजन, एवढ्या 4 गोष्टी आणि आजार, एवढ्या गोष्टी जर तुम्ही पाठवल्या तुमच्या कोचला, तर तुम्हाला ऑनलाईन बॉडी रिपोर्ट पण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळू शकते. आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन हे मिळतं. ओके, कारण हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला काय आहे, हेल्दी राहण्यासाठी 20% एक्झरसाइज आणि 80% तुमचा डाएट महत्त्वाचा आहे. ओके,
तर ते कशा पद्धतीने, ऑनलाईन वर्कआउटच्या माध्यमातून आणि ऑफलाईन. ओके, ऑनलाईन तुम्हाला माहीतच आहे, घरी बसून तुम्ही वजन कमी करू शकता, वाढू शकता. ओके, झूमच्या माध्यमातून. येस. सो हे डाएट प्लॅन पर्सनलाइज कस्टमाइज डाएट प्लॅन देतो. तुमच्या आजाराच्या, तुम्हाला तुमचं वजन किती आहे, तुम्हाला आजार कोणते आहेत, तुम्हाला फिटनेसमध्ये राहायचं आहे का, वजन कमी करायचं आहे, वाढवायचं आहे, हे सगळं विचारात घेऊन तुम्हाला कस्टमाइज पर्सनलाइज डाएट प्लॅन मिळतो. अशा पद्धतीने तुमच्या शरीराच्या गरजेनुसार. येस, तुमच्या शरीराची गरज काय आहे, व्हायटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट हे संतुलित प्रमाणात मिळावं, यासाठी तुम्हाला कस्टमाइज डाएट प्लॅन दिला जातो इथे. ओके, आणि सगळ्यांना माहीत आहे, निरोगी आनंदी जीवन जर जगायचं असेल तर योग्य आहार आणि डेली व्यायाम हेच एकमेव माध्यम आहे. ओके, सो माझे कुटुंब माझी जबाबदारी, वजन कृपया कळवा, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वाढवायचं आहे की फिट राहायचं आहे. ओके, सो हे तिन्ही गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या लोकांना इन्व्हाइट करू शकता. आणि लास्ट बट नॉट लिस्ट काय, तर तुम्ही, आपण सर्वजण इथे कोचेस आहात. ओके, नुसतंच इथे वजन कमी करणे वाढवणे नव्हे, तर तुम्ही ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्याची संधी देऊ शकता, आणि ज्या लोकांना एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे त्यांना ती पण संधी तुम्ही डायरेक्ट देऊ शकता ॲज अ वेलनेस कोच. ओके, सो हे सगळं सांगायचं आहे, आणि त्या नवीन गेस्टना, त्या लोकांना आपल्याला इन्व्हाइट करायचं आपल्या कॉलवर. आणि ते डेली असतं हॅपी टू हेल्प यू फोरम, मंगळवारी रात्री 8 वाजता आणि गुरुवारी, प्रत्येक आठवड्यातून 2 वेळा. ओके, सो त्यामध्ये हे आपण सगळं शिकवतो. आणि नवीन गेस्टला इन्व्हाइट केल्यानंतर तुम्ही ते 2 दिवस इथे इन्व्हाइट करू शकता आणि त्यांना ही अपॉर्च्युनिटी दाखवू शकता. येस.